अकोला मतदारसंघातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। 20व्या फेरीच्या अकोला मतदारसंघामध्ये महायुती भाजपाचे अनुप धोत्रे यांना 3,71,302 मतं मिळाली आहेत आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना 3,49,930 मतं मिळाली। तर 21,366 मताधिक्याने महाविकास आघाडीचे अनुप धोत्रे हे आघाडीवर होते। त्यानंतर मात्र 21व्या फेरीअंती भाजपाचे अनुप धोत्रे यांना 3,90,007 मतं मिळाली। त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना 3,66,659 मतं मिळाली। भाजपाचे अनुप धोत्रे यांना 22व्या फेरीअंती 4,09,500 मतं मिळाली। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना 3,80,422 मतं मिळाली। म्हणजेच त्यानंतर मात्र अकोला लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपचे अनुप धोत्रे 22व्या फेरीअंती 29,078 मतांनी आघाडीवर होते। 22व्या फेरीनंतर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांनी हरकत घेतल्यामुळे अकोला येथील मतमोजणी प्रक्रिया थांबली होती। ही मतमोजणी प्रक्रिया थांबली असतानाच एकीकडे मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला। त्यानंतर मात्र काही वेळातच 23व्या फेरीअंती भाजपाचे अनुप धोत्रे 33,732 मतांनी आघाडीवर असून मतमोजणी प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली आहे।